आमगाव शहराला लागून असलेल्या मध्य प्रदेशच्या सीमेवर रासायनिक खतांच्या तस्करीचा प्रकार कृषी विभागाच्या भरारी पथकानं उघड केलाय। विनापरवाना मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतं मध्य प्रदेशात घेऊन जात असताना भरारी पथकानं 3 मालवाहू वाहने जप्त केली असून वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमुळे कृषी क्षेत्रात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आमगाव शहरातील काही कृषी केंद्रे परप्रांतीय शेतकऱ्यांना बेकायदेशीरपणे रासायनिक खते विकत असल्याची चर्चा होती। परप्रांतीय शेतकरी आमगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात खते खरेदी करून मध्य प्रदेशात नेत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या भरारी पथकानं तात्काळ कारवाई करत 3 वाहने पकडली। जप्त केलेल्या 45 पोत्यांमध्ये सुमारे 45,000 रुपये किमतीची रासायनिक खते होती। या वाहन चालकावर रासायनिक खत नियंत्रण आदेश अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय। गेल्या काही वर्षांपासून आमगावमधून खतांची अवैध विक्री होत असल्याची चर्चा असली तरी कृषी विभागाकडून कोणतीही कारवाई होत नव्हती। मात्र ही पहिलीच मोठी कारवाई असल्याने खत विक्री करणाऱ्या दुकानदारावरही कारवाई होणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। जप्त केलेल्या खतांच्या खरेदीच्या कच्च्या पावत्या शेतकऱ्यांकडे आढळल्या आहेत। याबाबत बोलताना जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी कृषी विभाग गोंदिया संतोष सातदेवे यांनी सांगितले की काही रासायनिक खत विक्री करणाऱ्या दुकानदारांची नावं समोर आली असून त्यांची चौकशी सुरू आहे। तपासानंतर पुरावा आढळल्यास संबंधित दुकानदारांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल। आमगाव शहराच्या अगदी सीमेवर काही खतांची दुकाने असून तेथूनच हा गोरखधंदा चालत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता या दुकानांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आपण 3 गाड्या पकडलेल्या आहेत। त्यामध्ये जवळजवळ 43,000चा मुद्देमाल आपण पोलीस स्टेशन आमगाव येथे जमा केला। तर जो काही आता जे काही आपण ज्यांचे आपल्याला नावं कळालेले आहे त्यावर आपण FIR केलेली आहे आणि FIR जशी आपल्या सिद्ध होईल त्यावर त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। यापुढे आमगावातील सर्व कृषी संचालकांना आवाहन करण्यात येते की यापुढे आपल्या राज्यातील माल परराज्यात जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि जसेही आपल्याला ह्या गोष्टी आढळतील त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। संबंधित दुकानावरती आता सध्या त्यांच्यावरती आपण FIR केलेला आहे। FIR अंती जेव्हा त्यांची चौकशी होईल त्यानुसार आपण योग्य ती कारवाई केली जाईल। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।